महाराज श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज निघालो होतं नगरला, कारण की चुलतीचं होतं श्राद्ध. पहिलं श्राद्ध असल्यामुळं मला नाईला जाणं गरजेचं होतं, मग म्हणून त्यामुळे साठी निघालो आणि लोणीकंदला थांबलो. सोमेश्वरची मिसळ खाल्ली. खूप ट्रॅफिक लागली होती, पण ऊन पण तसंच होतं. पण सूर्यदेवाला विनंती केली की देवा जरा थोडंसं कमी ऊन दे. तर बघा लगेच बघू शकता मस्त काळ ढग पडले आणि मग निघालो. आता काय गरमी नाही म्हटलं, सणा डायरेक्ट निघायचं म्हटलं नगरला जाऊन थांबायचं. पण माझा एक रोल आहे, मी ज्यावेळेस नगरला निघतो त्यावेळेस रांजणगावला गणपतीचं दर्शन बाहेरून घेतो. त्यामुळं पहिलं दर्शन घेतलं आणि मग परत निघालो. तेव्हा तुम्ही सूर्य बघू शकता, तेव्हा पण सूर्य अंधारातच आपलं मस्तपैकी नो टेन्शन नो ऊन. मग तिथून मग टोल नाक्यावर सुप्याच्या टोल नाक्यावर थांबलो. आमचे मामा तिथं जॉबला आहेत. मामांना भेटलो. मामांना भेटून झाल्याच्या नंतरनं म्हटलं आता चला पुढं. मग आता निघाल्याच्या नंतरनं केडगावपर्यंत आलो. आता हे बघू शकता केडगावचं रोड आहे. केडगावला आलो. केडगावला आल्याच्या नंतरनं मग म्हटलं आता पहिलं काय करायचं, देवीला जायचं. पण देवीला जायच्या आधी आपल्याला काकूकडं घरी जाणं गरजेचं होतं. त्यामुळं आधी म्हटलं काकूकडं जाऊ. इथं बघू शकता तुम्ही, इथं काकूचं घर आहे नाही का, नागापूरच्या इथं पुढं आल्याच्या नंतरनं मग काकूचं दर्शन घेतलं. काकूला आज आमचं वर्ष झालं जाऊन नाही का. त्याच्यानंतरनं मग काकूचं दर्शन घेऊन झालं, पुढं आलो आणि मग मोठी काकू आहे त्या काकूकडं हॉटेलमध्ये आलो. अंबिका कंदुरी म्हणून तिने हॉटेल चालू केलं आहे. तर कधी अहिल्यानगरला तुम्ही गेलेस तर नक्की जावं भावांनो, कारण की खूप गर्दी असते इथं. आता आम्ही उशिरा चालू केलं होतं, कारण की चुलतीचं तेच तुम्हाला सांगितलं की श्राद्ध असल्यामुळं. पण इथं 99 रुपयात थाळी चिकनची चालू आहे, 199मध्ये मटणाची थाळी चालू आहे. त्याच्यानंतर आलो बुरानगरला. तुळजापूरच्या देवीचं माहेर आहे हे बुरानगर. आमची तेल्यांची देवी आहे. आमचं समाज तेली असल्यामुळं तेली समाजाची तुळजापूरची देवी तिचं हे माहेरला मग काय सिंहाच्या पाया पडलो, कासवाचं दर्शन घेतलं आणि मग म्हटलं चला आता आईची भेट घेऊया. मग काय आई संग बोलताना आईला गारानं सांगितलं, आईची विचारपूस केली, आई तू कशी आहे, काय आहेस, नाही का, बरं आहे का तुला, अशी विचारपूस केली. आणि त्याच्यानंतरनं मग आपलं गारानं सांगितलं की आई फक्त माझ्या परिवाराची आणि माझला जे सबस्क्राईब करत आहेत त्यांची काळजी घे, असं बोलून तिचं दर्शन घेऊन मग हा खडा जे तुम्ही जो दगड बघताय ते दगड नाही का, जसं तुळजापूरला बॅक साईडला आहे तसंच इथे एक दगड आहे नाही का. तर त्या दगडाचं आम्ही दर्शन घेतलं. तुम्ही बघू शकता. आई मनातली इच्छा बोलत होती आणि बघत होते की हा दगड हालल म्हणून. आणि मग थोड्या वेळाने तिला म्हटलं की तू तुझी मनातली इच्छा बोल. पण आईने दोन्ही हात न लावल्यामुळं तो दगड काय हालत नव्हता. आईला म्हटलं एक काम कर, दोन्ही हात तिथं ठेव, कारण की काय आहे दोन्ही हात ठेवल्याच्या नंतरनंच मनामधलं खूप गोष्टी म्हणजे नाही का बोलता येतं आणि ते ऐकतं. कारण की उजवी डावी कशी कळणार ना, आणि उजवी डावी कळण्यासाठी मग आईने दोन्ही हात ठेवला. हात ठेवल्याच्या नंतरनं मनातली इच्छा बोलली आणि तुम्ही आता पुढं बघू शकता की ते दोन्ही दगडावरचा हात कसं हलतं आहे काय. हळूहळू आता पुढं ते कौल भेटत जातो आणि दगडाने उजवी दिल्यामुळं थोडंसं व्यवस्थित हे झालं आणि मनाला बरं वाटलं आईच्या की हा ठीक आहे होणार आहे म्हणून नाही का. बघा श्रद्धा असणं गरजेचं आहे. श्रद्धा अंधश्रद्धा ती तुमची गोष्ट, तुम्हाला काय सांभाळायचं आहे. पण आपल्याकडं जी गोष्ट असते त्या गोष्टीमध्ये आपण कायम तत्पर राहायचं की आपल्याला हे पूर्ण करायचं आहे आणि ही आपली गोष्ट पूर्ण होणार आहे. तुम्ही बघू शकता दगड कसा चालतो आहे आणि शेवटी तो दगड हल्ला आणि आईला बरं वाटलं की बाबा आपल्या मनातली इच्छा पूर्ण होणार आहे. कसं असतं, आईचा आशीर्वाद हा कायम आपल्या पाठीशी असतो. फक्त आईला शरण जाणं आणि आईचं दर्शन घेणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर दर्शन झालं आणि मग आम्ही निघालो पुढं गेल्यानंतर हा आमचा तेल्याचा घाणा आहे, ज्या आईने स्वतः चालवला होता. आजही तिथंच आहे तेल्याचा घाणा. तर तुम्ही जाऊन तिथं दर्शन त्याचं घेऊ शकता. मग बघू शकता हे नवरात्रात फुल गर्दी असते आणि मध्ये आधी पण भरपूर गर्दी असते. आता सुट्टीचे दिवस आहेत तर लोक येत जात राहतात. हा पलंग, हा देवीचा पलंग आहे जो बुरानगरवरनं हलत असतो. त्याचं दर्शन घेतलं. परत आईचं दर्शन घेतलं. आईला म्हटलं सगळ्यांना सुखात ठेव. बघू शकता तुम्ही कसा आला फोटो. अवतरले झाला होता पण आता काय शेवटी टू व्हीलरवर गेलो तो म्हणून. आणि त्याच्यानंतरनं बुरानगरच्या बाहेर आलं. दोन्ही बाजूनी झाडं बघू शकता. बघा हे असं पाहिजे, झाडं लावा, झाडे जगवा. त्याच्यानंतरनंच आपलं ऊन कमी होईल. नाही तर भावानं पुढच्या वेळेस आपल्याला जाळायचंच आहे. आणि मग आलो वणीच्या देवीच्या सप्तशृंगीच्या पाया पडायला. तिथंच पुढं आल्याच्या नंतर सप्तशृंगी देवीचं मातेचं मंदिर आहे काय, तिथं पाया पडायचं दरवेळेस. आणि पाया पडलो आणि निघालो. चला भेटूया उद्या. बाय.